दरम्यान याच अपघातासंदर्भातली पुढची बातमी, हाय प्रोफाईल केसमध्ये जास्त शिक्षा होत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। पुण्यातील अपघात प्रकरणावर बालहक्क न्याय मंडळाच्या माजी सदस्य अनुराधा सहस्त्रबुद्धेंनी अशी माहिती दिलेली आहे। सामाजिक दबाव असल्याने जामीन रद्द केलाय असं देखील त्यांनी दावा आरोप केलेला आहे। जास्त काही शिक्षा होईल असं वाटत नाही अशी देखील प्रतिक्रिया त्यांच्याकडून समोर आली आहे। दरम्यान अनुराधा सहस्त्रबुद्धेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बिल्डर पुत्र पोर्शे प्रकरणातला अल्पवयीन आरोपी आहे, त्याला बाल सुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। मात्र या बाल सुधारगृहामध्ये नेमकी काय परिस्थिती असते, कशी दिनचर्या असते हे बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सहस्त्रबुद्धे मॅडम आहेत। मॅडम, हे सगळं दिनचर्या काय असते? असे हाय प्रोफाईल लोक असतात जे आलेले आहेत, मग कधीतरी याची चर्चा होते, यामध्ये नेमकं कसं शेड्यूल असतं सगळं? बाल सुधारगृहात कोणाचा काही भेदभाव केला जात नाही। जी काय बाल गुन्हेगार म्हणून कोर्टाकडनं तिथे कमिट होतात त्या सगळ्यांना एकत्रच ठेवलं जातं। एल बोर्डावर म्हणजे दबाव खूप असतो का? कारण त्याला शिक्षा होईल असे पळून जातात सगळे। नाही, कसं असतं, ज्युव्हेनाईल बोर्ड कसा असतो की एक कोर्टाचा जज असतो आणि दोन